नमस्कार। आज आपण वसई तहसीलदार ऑफिसमध्ये आलेलो आहोत। वसई तहसीलदार ऑफिसमध्ये वसई तालुक्यातील एका तलाठ्याने एका महिलेचा विनयभंग केला। ह्याबद्दल वसईच्या आज झालेल्या आणि तीव्र भावनेत वसईतील सर्व नागरिक मोठ्या प्रमाणात महिला देखील इथे आलेले आहेत आणि ह्यांनी आज वसई तहसीलदार ऑफिसवरती निवेदन देण्यासाठी महिला आणि पुरुष ह्या ठिकाणी आलेले आहेत। आता आपण बघूया पुढे कोण काय काय बोलत आहे। यांच्याकडे जाणार आहे, त्याच्यावर फक्त महिलांनी सहाय्य करायची आहे। आणि दुसरं निवेदन आहे, त्यात आपल्या मागण्या आहेत की त्याचा बेल जामीन रद्द करण्यात यावा। त्याला पोलिसांनी ज्या पद्धतीने हे कारभार केलेला आहे ती चौकशी होईल। त्यामुळे दोन वेगवेगळे आहेत, एकावर सगळ्यांनी सहाय्य करायचे आहे आणि महिलांचं आहे त्याच्यावर फक्त महिलांनी सहाय्य करायचं आहे। नाव काय आपलं मॅडम? मी डॉमिनिका डाबरे। मॅडम काय सांगाल, आज कसलं आंदोलन आहे या ठिकाणी, काय मागणी आपली? आपल्याला कल्पना असेलच की गेले अनेक दिवस झाले समाज माध्यमावरती जी बातमी येत आहे की वासळे येथील कार्यालयात एका महिलेचा विनयभंग करण्याचा प्रताप विलास करे नावाच्या तलाठ्याने केलेला आहे आणि ह्याला ताबडतोब शिक्षा झाली पाहिजे, त्याला त्वरित निलंबित केलं पाहिजे। या मागणीसाठी आज आम्ही या ठिकाणी आलेलो आहोत। आमच्या अशा अनेक दुसऱ्या मागण्या आहेत, या संदर्भातच त्या मागण्या घेऊन या ठिकाणी आज आम्ही आलेलो आहोत। कशा पद्धतीचं आंदोलन आहे, आपण काय पत्रव्यवहार केलेला आहे का, याबाबत आपल्यावरती दबाव देखील टाकण्यात येतोय? या संबंधित आम्ही तहसीलदारांना पोलीस स्टेशनला पत्र दिलेली आहेत। आमच्या मागण्या काय आहेत, आम्ही का इथे आलेलो आहोत ते दिलेलं आहे। पत्र गेल्यानंतर पोलीस स्टेशनवरून जमावबंदीचा आदेश आहे म्हणून मला नोटीस काढण्यात आली। त्या ठिकाणी आम्ही त्यांना सांगितलं की ही जी नोटीस जरी तुम्ही काढली तर आम्हाला प्रत्येक वेळेला मी जेव्हा आंदोलन करतो त्यावेळेला आम्हाला तुम्ही नोटिसा काढतात। माझी एक फाईलच आता त्या निमित्ताने भरलेली आहे आणि त्या एक नाही तर आता 11वा गुन्हा माझ्यावरती दाखल होईल। आम्हाला काही हरकत नाही, आम्ही या ठिकाणी आंदोलन करणारच हे अशा मी त्यांना खात्रीने सांगितलेलं आहे। विशेष म्हणजे या ठिकाणी आज आम्ही आलेलो आहोत त्या आज आम्ही या ठिकाणी त्यांना साज शृंगार आम्हा महिलांचं जे असतं की त्यामध्ये कुंकू आलं, मंगळसूत्र आलं की ज्या मंगळसूत्राने की महिला आपली त्याने तिचं सौभाग्य असतं, हे सौभाग्य सुद्धा लुटण्याचं काम हे तलाठी आणि सरकारी अधिकारी करत असेल तरी आम्ही तुम्हाला देऊन टाकतो। आमचं कुंकू पुसण्याचं काम तुम्ही जर करणार असाल तर कुंकू देखील आम्ही देतो आणि आम्ही जे काही साज शृंगार करतो मग त्याच्यात नेल पॉलिश असेल, त्याच्यात लिपस्टिक असेल, हे सगळं आज आम्ही तहसीलदारांना देणार आहोत, गृहमंत्र्यांना देणार आहोत, उपमुख्यमंत्र्यांपर्यंत आम्ही देणार आहोत की एवढं सांगायचं आहे हे सगळं तुम्हाला घ्या पण आम्हा महिलांना संरक्षण द्या। पण एकंदरीतच राज्यभरामध्ये देशामध्ये महिलांवर होणारे अन्याय अत्याचार कुठेतरी विकोपाला जात आहेत, याबाबत काय सांगाल? नाही, हे एक प्रातिनिधिक स्वरूपात आहे। संपूर्ण राज्यभर या अशा सगळ्या घटना घडत आहेत, कोणी पुढे येत नाही आहेत। या विलास करेच्या संदर्भातली जी घटना आहे ना ही पहिली घटना नाही आहे, ही घटना तिसरी घटना आहे। या अगोदर अशा घटना लपवल्या देखील असतील पण त्या पुढे आलेल्या नाहीत। मला आमच्या महिलेचं खास अभिनंदन करायचं आहे की तिने आज अनेक महिलांचं चारित्र्य वाचवलेलं आहे आणि ती पुढे येऊन तिने तक्रार नोंदवली पण तिच्यावरती देखील वेगवेगळ्या प्रकारचं दडपण आणण्याचं काम केलं पण ती घाबरली नाही। तिच्या कुटुंबाचा आणि सामाजिक कार्यकर्त्यांचा त्याला पूर्ण सपोर्ट होता आणि त्यामुळे त्या ठिकाणी आलेली आहे। लोकशाही महिला संघटना अध्यक्ष शीतल जाधव, लाल बावता प्रणित। जे लोक खुर्चीवर बसून लोकांसाठी लोकसेवेसाठी ज्यांना खुर्चीवर बसवलेलं आहे तीच लोक जर महिलांची अशी इज्जत वेशीला टांगत असतील आणि तर त्या लोकांचं काय करायचं? अशा लोकांना सेवेतून कायम बडतर्फ केला पाहिजे, सेवेतून कायम काढून टाकलं पाहिजे कारण त्यांच्या नोकरीसाठी घरातल्या लोकांनी पण काहीतरी कष्ट उचलले असतील त्याची त्यांना जाणीव नाहीये। जेव्हा हे असे कृत्य करतात तेव्हा त्यांना ह्याची जरा पण जाणीव नाही की मी हे कृत्य करतोय आणि मी घरी जातोय। माझी मुलगी मला विचारली, बाप्पा हे काय तुम्ही करून आले? आज सगळ्याकडे व्हॉट्सअप व्हायरल होते। जर मुलीने विचारलं की बाप्पा चैन खोलून तुम्ही हे काय केलं किंवा एखाद्या मुलीच्या बाईच्या अंगात तुम्ही हात ठेवला, हा काय प्रकार आहे? तर त्या माणसाला त्या गोष्टीची लाज वाटली पाहिजे, त्या माणसाला त्याची लाज नाहीच आहे। जर तशा गोष्टी त्यांनी विचारात आणल्या असत्या, त्यांनी त्याच्या आचरणात आणल्या असत्या तर त्याने हे कृत्य करण्याचं धाडस केलेलं नसतं। त्याला सवय झालेली आहे। या अगोदर पण त्याला 1-2 वेळा निलंबित केलेलं आहे कामावरून अँटी करप्शनच्या जाळ्यात अडकवल्यानंतर। तर तेव्हा जर त्याला कायद्याने घरी बसवलं असतं तर त्याने आधी हिंमत केली नसती, कुठल्या महिलेच्या अंगाला हात लावायची त्यांनी कधीच हिंमत केली नसती। मला खास करून पोलिसांचा
थप्पड पोलिसाला दिला. मला पोलिसांचा खरा अभिमान बोलताना असं वाटतं असे पोलीस त्याला पाठीशी घालत आहेत. संघर्ष सुरू आहे. पहिल्यांदा मी आपणा सर्वांचं अभिनंदन करतो की एवढ्या रणरणत्या उन्हात एका महिलेला न्याय मिळावा म्हणून आपण सर्वजण एवढ्या मोठ्या संख्येने हजर झालात याबद्दल आपल्याला जाहीर आपलं अभिनंदन. आणि जेव्हा एवढ्या मोठ्या संख्येने लोक इथे उपस्थित राहतात आणि आक्रोश करतात आणि न्याय मिळावा म्हणून सांगतात त्यावेळेला न्याय मिळाल्याशिवाय राहणार नाही हेही मी इथे सांगतोय. आणि त्या दृष्टिकोनातून मला आपल्याला काही गोष्टी याच्याबाबत सांगायच्या आहेत की हा जो गुन्हा दाखल केलेला आहे अतिशय गंभीर गुन्हा आहे. महिलेचा विनयभंग हा अतिशय गुन्हा गंभीर भारतीय घटनेने मानलेला आहे. पूर्वी हा फक्त जामीन पात्र गुन्हा होता, परंतु आपल्यासारख्या लोकांनी प्रचंड आंदोलनं देशभर केली. त्यामुळे हा जो गुन्हा आहे हा गुन्हा हा नॉन बेलेबल म्हणजे अजामीन पात्र गुन्हा केलेला आहे. अशा अजामीन पात्र गुन्हा करणाऱ्या माणसाला ताबडतोब जामीन कसा मिळतो ह्याची चौकशी होणे अत्यंत आवश्यक आहे. आणि त्याच्याबाबत ज्या ज्या पोलिसांनी त्या भ्रष्टाचारामध्ये सहभाग घेतलेला आहे आणि आरोपींना मदत होऊन त्याला जामीन मिळावा ह्याच्यासाठी खटपट केलेली अशा सर्व पोलिसांवरती कारवाई होणे आवश्यक आहे. आणि त्या दृष्टिकोनातून मी आपल्याला थोडं कायद्याचं सांगू इच्छितो की हा जो गुन्हा आहे हा जामीन नसलेला नॉन बेलेबल स्वरूपाचा गुन्हा असल्यामुळे शक्यतो असं होतं जवळपास 100% असं होतं की ज्या ज्या आरोपी विरुद्ध असा गुन्हा लागला जातो तो आरोपी पहिल्यांदा अटकपूर्व जामीन मला मिळावा अशी खटपट करतो. त्याच्यासाठी तो जिल्हा न्यायाधीशाकडे अर्ज करतो की मला अटकेपासून माझी सुटका करावी, मला अगोदर अटक होऊ नये अशा प्रकारचा तो अर्ज करतो. त्याला अँटिसिपेटरी बेल ऍप्लिकेशन असं म्हणतात. असे जवळपास 100% अशा आरोपातला आरोपी अर्ज करतो. इथे हे झालेलं नाहीये. इथे काय झालेलं आहे, आरोपी स्वतःला अटक करून घेतो. आरोपी हा एसी मध्ये असतो, पोलीस त्याला इथे आणतात. त्याचं स्टेटमेंट, आरोपीचं स्टेटमेंट सुद्धा एअर कंडिशन रूम मध्ये घेतलेलं आहे असं मला कळलेलं आहे. इतर वेळेला आपल्यासारख्या सर्वसामान्य माणसावरती आरोप लावला तर हे पोलीस आपल्याला काय वागणूक देतात हे आपल्याला ठाऊक आहे. बाहेर बसवतात आणि अमानवीय असे आपल्याला वागणूक देतात. इथे या आरोपीला काय केलं, दाखवलं की त्याला अटक केलेली आहे म्हणून आणि अटक करून त्याला कोर्टामध्ये हजर केलं आणि त्याला जामीन मिळेल अशा प्रकारची कारवाई केली. ते का मी तुम्हाला सांगतोय, संशय घेण्यास कारण काय आहे याच्यामध्ये, कारण इतर सर्व आरोपींना जनरल अशी पद्धत आहे की दुपारी 2:30 नंतर कोर्टामध्ये हजर केलं जाते आणि दुपारी कोर्टामध्ये त्याला 2:30 वाजता आणल्यानंतर त्याचा जो नंबर साधारण 4-4:30 वाजता लागतो आणि त्याच्यानंतर कोर्ट सुनावतं की जामीन देता येईल किंवा नाही म्हणून. मग ह्या पर्टिक्युलर प्रकरणामध्ये आरोपीला 11 वाजता कसा हजर केला, अतिशय संतापजनक आहे. आणि मला असं आपल्याला सर्वांना आवाहन करावं असं वाटतं की अशा प्रकारे काही आरोपींना असा जर वर्तणूक दिली जात असेल आणि त्यांना प्रोटेक्ट केलं जात असेल आणि त्यांना जामीन लवकरात लवकर मिळावा अशा प्रकारची जर खटपट होत असेल तर हे सर्व पोलीस अधिकारी ताबडतोब निलंबित झाले पाहिजे असं माझं म्हणणं. कारण तुम्हाला माहिती आहे की तिथे ज्या वेळेला आरोपीला हजर केलं जातं त्यावेळेला आरोपीच्या वतीने आरोपीचा वकील युक्तिवाद करत असतात. पोलिसांनी सरकारी वकिलामार्फत अतिशय पॉवरफुल असं युक्तिवाद करायला पाहिजे. जे इन्व्हेस्टिगेटिंग ऑफिसर आहेत त्या इन्व्हेस्टिगेटिंग ऑफिसरने अतिशय प्रभावीपणे आपली बाजू मांडायला पाहिजे. आणि मी तुम्हाला माझा अनुभव सांगतो की जिथे जिथे पोलीस अधिकारी, इन्व्हेस्टिंग अधिकारी जिथे जिथे अशा प्रकारे प्रभावी युक्तिवाद मांडतात त्या वेळेला आरोपीचा जामीन अर्ज नामंजूर होतो.
मग इथे कसं झालं जामीन मंजूर? याची चौकशी व्हायला पाहिजे, निपक्षपाती चौकशी व्हायला पाहिजे. आणि ही निपक्षपाती चौकशी होण्यासाठी हे जे पोलीस अधिकारी आहेत यांचं ताबडतोब निलंबन झालं पाहिजे. आणि हे जर निलंबन झालं नाही तर ह्याच्या 10 पटीने आम्ही आणखी मोठ्या संख्येने इथे हजर राहू आणि आमची निदर्शनं चालू राहू. एवढं सांगून मी माझं भाषण करतो. जेव्हा मला हे कळलं की दादांचा फोन आला की दादा म्हणाले आपल्या भगिनीवर त्याने अशा प्रकारचा एक घाणेरडा प्रकार केलेला आहे, त्यावेळेला बोललो आम्ही उपाशी मेलो तरी चालेल, पण असल्या प्रकारच्या नालायक लोकांची केस घेणार नाही. पण मला लाज अशी वाटते की आमच्यातलेच काही लोक फितूर आहेत पैशासाठी. आणि घटना अशी घडलेली आहे, आज तुम्ही जाऊन बघा ठाण्याच्या जेलमध्ये, तळोजाच्या जेलमध्ये अल्पसंख्याक समाजाचे, दलित समाजाचे आणि आदिवासी समाजाचे हजारोंच्या संख्येने माणसं जामीन होऊन सुद्धा आतमध्ये खितपत पडलेले आहेत. आणि हा विलासतर एकदा नाही तर 2 वेळा जामिनावर सुटतो. तुम्हाला कदाचित माहिती असेल, याने 2021 साली सुद्धा अशाच प्रकारचा एक घाणेरडा प्रकार केला होता. त्याला अँटी करप्शनच्या ब्युरोने लाखो रुपयाची लाच घेत असताना रंगे हात पकडून सुद्धा हा जामिनावर बाहेर येतो आणि पुन्हा त्याच वसई तालुक्यामध्ये पुन्हा एकदा अशा प्रकारचे गैरकृत्य करतो. याचा अर्थ असा आहे त्याला इथे पोलीस पाठीशी घालतायत. इथला जो काही तहसीलदार आहे तो त्याला पाठीशी घालतोय आणि त्याला पुन्हा एकदा निलंबनाची कारवाई करण्याची भीती घातली जाते. आम्हाला निलंबन नकोय, आम्हाला त्याला कठोरात कठोर शिक्षा पाहिजे. जसं पुण्यामध्ये त्या 2 लोकांना त्या नालायक श्रीमंताच्या पोराने चिरडलं आणि त्याला रविवारच्या दिवशी जामीन झाला, तसं या इथे सुद्धा त्या प्रकारामध्ये जो जामीन झालेला आहे तो जामीन पुन्हा एकदा रद्द झाला पाहिजे. आम्ही वकील मंडळी हा जामीन रद्द करण्यासाठी फळ लावू, पण त्याचसोबत सर्वसामान्य जनतेने प्रशासनावर, खास करून पोलिसांच्या हातामध्ये खूप सारे अधिकार आहेत. पोलिसांकडे पोलीस निरपराध माणसाला जेलमध्ये टाकतात आणि जो निष्पाप असतो, दोषी असतो, त्याला एसी मध्ये बसवतात. या पोलिसांवर अशा पद्धतीने मला असं विनंती करायची पोलिसांना, तुमचा नालायकपणाचा एवढा कळस गाठलेला आहे तर तुम्ही एक रेड कार्ड लावा. रेड कार्ड जसं हॉटेलमध्ये रेड कार्ड असतो की FIR मध्ये घालण्यासाठी किती रुपये घ्याल, FIR मधून बाहेर काढण्यासाठी किती रुपये घ्याल आणि जामीन देण्यासाठी किती रुपये घ्याल, खोटा FIR करण्यासाठी किती रुपये घ्याल. हे रेड कार्ड लावा, जेणेकरून आमचे मिलिंद खानोलकर असतील, सुमित डोंगरे असतील, आमच्या डाबरे मॅडम असतील, अशा लोकांना तुमच्या नालायकपणाविरुद्ध लढणं सोपं जाईल. या वसई तालुक्यामध्ये अशा प्रकारची दादागिरी 2009 साली आम्ही लोकांनी मोडून काढली आणि इथल्या दादा लोकांना याच मातीत लोळून या वसईकरांनी शांततेचा संदेश घेऊन जाणाऱ्या वसईकरांनी क्रांती घडवली होती. तर भावांनो आणि बहिणींनो, सातत्याने काल परवा आम्ही चावीवाल्याच्या प्रश्नावर आम्ही लढलो. तो एक निष्पाप चावीवाला होता की त्याचं नाक फोडलं आणि त्याला जीवेत ठार मारण्याचा प्रयत्न केला. त्याला वाचवणारा, त्याच्यावर हल्ला करणाऱ्या पोलिसांना निलंबित करण्यात आलं. आज सुद्धा आम्हाला तलाट्याचं निलंबन नकोय, त्याला एसी मध्ये बसवणाऱ्या त्या सिनियर इन्स्पेक्टर आंधळ्याचं निलंबन आम्हाला हवंय. त्याला अशा प्रकारे लोकांना जर आपण निलंबित करू शकलो तर हे जेव्हा आमच्या भगिनी पोलीस स्टेशनला पोहोचतील, आमची माणसं जेव्हा त्यांच्याकडे न्याय मागायला जातील, तेव्हा त्यांची लेखणी निष्पाप लोकांच्या विरोधात लिहायला दबावणार नाही. आणि याच्यासाठी आपल्याला लढलं पाहिजे. आज शृंगार त्याग आंदोलन आहे. महिला ही केवढी भयंकर अशी ताकद आहे हे त्यांना माहिती नाहीये. महिला जे काही करू शकतात ते नालायक लोक करू शकत नाही. त्यांच्यामध्ये सुद्धा काही महिला आम्हाला लाज वाटते. त्यामुळे महिलांनी जे काही बांगड्या घातलेल्या आहेत, महिलांनी जे काही शृंगार घातलेला आहे, ती त्यांची ताकद आहे, तो त्यांची कमजोरी नाहीये. आणि म्हणून त्यांना सुद्धा अशा प्रकारची अन्यायाविरुद्ध लढण्याची ताकद मिळावी म्हणून आम्ही हे शृंगार त्यांच्या गळ्यात घालतो. त्यांनी तो त्याचा स्वीकार करावा आणि ताकदवार व्हावं आणि या वसईचं रक्षण करावं. त्यांनी नाही केलं तर इथली जनता सक्षम आहे. आम्ही रस्त्यावर उतरू आणि आम्ही आमच्या महिलांचं आणि आया बहिणीचं रक्षण करू. इतकं बोलतो आणि आमचे नेते आलेले आहेत विजय पाटील साहेब, त्यांनी इथे आपल्या भावना व्यक्त कराव्या तशी विनंती करतो. यांना तुम्हाला कल्पना नाही की हा आमच्या ससूनगरला तलाठी होता. त्या टाइमाला तिथे बऱ्याच काही गडबडी करायचा. जो जुचंदरचा पोरगा जो आहे तो आमचाच मोहरा होता. त्याला आम्हीच सेटिंग लावून त्याच्यावरती कारवाई केली. आमच्या हॉटेलमध्ये सेटिंग लावून ज्या मॅडम होत्या अँटी करप्शनच्या त्या हॉटेलमध्ये आम्ही ठेवल्या आणि आम्हीच सेटिंग लावून त्याला पकडून दिला आणि भरपूर तुडवला त्याला त्या दिवशी. तरी पण त्याच्यावरती
काही दिवसांनी त्याचा जामीन झाला, परत त्याला हजर केलं, परत त्याला तलाठीचा चार्ज दिला. त्या टायमाला सुद्धा ससूनगरच्या ग्रामपंचायतमध्ये काही वेळा त्यांनी गोष्टी करण्याचा प्रयत्न करायचा, पण तिथे आमच्या गावचा दबदबा असल्यामुळे काही महिलांनी कंप्लेंट दिल्या होत्या, पण तो काय करू शकला नाही, कारण तिथे आमचा दबदबा आम्ही कायम ठेवला होता. शेवटी अँटी करप्शन मध्ये त्याला पकडून दिलं आणि तोडवलेला. पण प्रशासन, वरचं प्रशासन असो किंवा खालचं प्रशासन असो, कुठेतरी या प्रशासनाला आपल्या वसई तालुक्यामध्ये भीती नाहीये, दबदबा नाहीये, लोकनेत्यांचा दबदबा नाहीये. कधी इथे जनता दरबार आजपर्यंत झालेले नाहीत. जेव्हा जनता दरबार जर झाले असताना लोकप्रतिनिधी घेऊन त्यांनी जर तुमच्या समस्या जर सोडवल्या असत्या तर हे प्रकार वाढले नसते. याची एक जाणीव आपण ठेवायला पाहिजे. कारण गणेश नाईक साहेब नेहमी जनता दरबार भरवायचे जेव्हा मिनिस्टर होते तेव्हा, पण आपल्याकडे याच्यामध्ये ह्या गोष्टी कधी होतच नाहीत. कोण पण लोकप्रतिनिधी असून द्या, पण ही गोष्ट वसईकर शेवटी आपल्या जे काय अन्याय आहेत त्या अन्याय आपल्या वसईकर भगिनी असतील, वसईकर आपले भूमिपुत्र असतील, जे नेहमीच महिलांकरता किंवा अन्यायाकरता होतात, पण आपला लोकप्रतिनिधी आपल्याला पाठिंबा नसतो. त्याच्यामुळे या गोष्टी घडत राहतात. कारण वसईमध्ये हे प्रशासन आहे, ते प्रशासन, परवा दिवशीच मी एक हायवेची बातमी टाकली होती. त्या हायवेला नेहमी आता गरज नसतानाच कॉन्क्रिटीकरण चालू आहे आणि तिथे 5 महिन्यामध्ये जवळजवळ 5-6 जणांच्या त्या ऍक्सिडेंट होऊन मृत्यू झाले. परवाचीच माझी बातमी आहे. पण त्याच्यावर अंमलबजावणी करतो कोण? किती वेळा कोर्टात जायचं? माझ्या कोर्टावर या प्रशासनावर ते केसेस चालू आहेत, पण निर्णय काय लवकर होत नाहीत. कारण त्यांना पुरावे लागतात, तसे त्यांना प्रेझेंटेशन करावं लागतं. इकडे मी वार्ताहर सुद्धा करतो की तुम्ही आमच्या बातम्या पाठवीपर्यंत तुम्ही वाट पाहू नका. ज्या पण असेल गोष्टीनं त्या तुम्ही लगेच लोकांपुढे आणा. आज ज्या महिलांचे प्रकार झाला याला कुठेतरी आपण सर्वजण इथे जमलेत, मी सर्व जमजनांचे आभार मानतो. पण हा लढा मी वकील साहेबांना सांगतो की साहेब, सिनियर कोर्टामध्ये याच्यावर अपील करा आणि त्याचा जामीन कॅन्सल करण्याचा आपण मागूया आणि आपल्या महिलांना न्याय देण्याचा आपण काम करूया, एवढंच मी विनंती करतो. सर्व इथे जमले, सर्वांचे मी आभार मानून माझी 2 शब्द संपवते. जय हिंद, जय महाराष्ट्र. अरे आज नाही उद्याला मरायचं, मग कशाला माग सरायचं. आज नाही उद्याला मरायचं, मग कशाला माग सरायचं. अरे आज नाही उद्याला मरायचं, मग कशाला माग सरायचं. आज नाही उद्याला मरायचं, मग कशाला माग सरायचं. महिलांच्या रक्षणासाठी आम्हाला सारं करायचं. महिलांच्या रक्षणासाठी आम्हाला सारं करायचं. अरे महिलांच्या रक्षणासाठी आम्हाला सारं करायचं. महिलांच्या रक्षणासाठी आम्हाला सारं करायचं. अरे आज ना उद्याला मरायचं, मग कशाला माग सरायचं. आज ना उद्याला मरायचं, मग कशाला माग सरायचं. अन शासन तळावर आणण्यासाठी आम्हाला सारं करायचं. शासन तळावर आणण्यासाठी आम्हाला सारं करायचं. अरे शासन तळावर आणण्यासाठी आम्हाला सारं करायचं. शासन तळावर आणण्यासाठी आम्हाला सारं करायचं. अरे आज ना उद्याला मरायचं, मग कशाला माग सरायचं. आज ना उद्याला मरायचं, मग कशाला माग सरायचं. अरे माणुसकीच्या हक्कासाठी
केल्याशिवाय राहणार नाही, कोण म्हणते करणार नाही, केल्याशिवाय राहणार नाही, तलाठी निलंबित झालाच पाहिजे, झालाच पाहिजे, झालाच पाहिजे, तलाठी निलंबित झालाच पाहिजे, झालाच पाहिजे, झालाच पाहिजे, कोण म्हणते करणार नाही, केल्याशिवाय राहणार नाही, कोण म्हणते करणार नाही, केल्याशिवाय राहणार नाही, आंध्र निलंबित झालाच पाहिजे, झालाच पाहिजे, झालाच पाहिजे, PI निलंबित झालाच पाहिजे, झालाच पाहिजे, झालाच पाहिजे, कोण म्हणते करणार नाही, केल्याशिवाय राहणार नाही, कोण म्हणते करणार नाही, केल्याशिवाय राहणार नाही, हमारे गाव में, हमारे गाव में, नहीं चलेगी, नहीं चलेगी, दादागिरी नहीं चलेगी, अरे नहीं चलेगी, नहीं चलेगी, दादागिरी नहीं चलेगी, अरे नहीं चलेगी, नहीं चलेगी, दादागिरी नहीं चलेगी। समोर यायचंय, सगळ्यांनी समोर या, सगळ्यांनी समोर या। ओके, आपल्या वसई तालुक्याचे तहसीलदार श्री अविनाश कोष्टी सर या ठिकाणी आपल्या समोर आलेले आहेत। मी आपल्या सगळ्यांच्या वतीनं त्यांच्याच घरात स्वागत करते आणि सुरुवातीला त्यांच्या मनापासून आभार मानते की त्यांची जी काही भूमिका आहे शासनाच्या वतीने ते जे काही आपल्याला सांगणार आहे ते सांगण्यात आपण आलात, आमच्या अपेक्षा उंचावल्या, कारण ह्यापूर्वी सुद्धा आपण ह्या तहसीलमध्ये कार्यरत होतात, तुमचा अनुभव आम्ही घेतलेला आहे आणि तुम्ही सुद्धा आज अनेक विषयांमध्ये न्याय देताना हा प्रयत्न पूर्वीसारखाच तुम्ही अजून ठेवताय। परंतु कोष्टी साहेब, अतिशय दुःखद अशा घटना या वसईत, चीड आणणाऱ्या घटना वसईत घडतायत। त्या महिलेबरोबर काय घडलं ही एक बाजू झाली, त्याचा मी पुनरुच्चार परत करत नाही, कारण आज ते सगळ्यांच्या कानापर्यंत गेले, तुमच्या पण कानापर्यंत गेलाय। परंतु महसूल प्रशासन हे सुधारलं पाहिजे आणि आपण त्याचे प्रमुख आहात। आम्हाला सगळं प्रशासन पाहिजे, महसूल पाहिजे, पोलीस पाहिजे, सगळं प्रशासन पाहिजे, पण ते प्रशासन जनताभिमुख असलं पाहिजे असं आमचं म्हणणं आहे। आणि ते जर नसेल तर हा तालुक्यातला संघर्ष अटळ आहे। 2 आठवड्यापूर्वी या पोलीस यंत्रणेच्या विरोधात DCP कार्यालयासमोर आम्ही एवढा संघर्ष करून सुद्धा वसईचे PI अजूनही त्याच्यापासून जर काय धडा घेत नसतील तर अतिशय दुःखद घटना आहे। मी तुम्हाला सांगतो, एकदा त्यांच्या केबिन मध्ये त्यांना मी एकदा सांगितलं की वसईचं महसूल प्रशासन आणि पोलीस यांचा एक इतका नेक्सेस झालेला आहे की त्यामुळे लोकांचे अनेक प्रश्न शेतकऱ्यांचे निर्माण झाल्याचे, भूमिपुत्रांना साथ देत आहेत अशी चर्चा ही दोन्ही प्रशासन आज वसईमध्ये आहे, समाजामध्ये आहे। दुर्दैवाने त्यांना मला दिलेलं उत्तर मी तुम्हाला पण का सांगतो, कारण तुम्हाला ते लक्षात आलं पाहिजे। त्यांनी सांगितलं खानोलकर अख्ख्या महाराष्ट्रातच भूमाफिया आहे। साहेब, हे अत्यंत दुर्दैवी आहे। जर पोलीस यंत्रणा कार्यरत नसेल तर महसूल यंत्रणा सक्षम पाहिजे की कोणत्याही परिस्थितीत भूमाफियांना या गोरगरीब भूमिपुत्रांच्या अनेक ज्या जमिनी आहेत त्या ह्या वसईत टिकल्या पाहिजे, ती जबाबदारी आपण आमचे विश्वस्त आहात आणि पोलीस पण आमचे विश्वस्त आहेत, परंतु विश्वस्त म्हणून ती जबाबदारी तुम्ही झेपली पाहिजे। मला माहिती आहे भुईगावमध्ये असंख्य जमिनींचा विषय आहे, तुम्हाला आदेश प्राप्त होऊन सुद्धा तिकडचे तलाठी अरे मलाच 5 महिने माहिती अधिकाराखाली माहिती देत नाहीयेत, तर सामान्य महिलांना काय उत्तर देत असतील आणि त्याची आपण दखल घेतली पाहिजे आणि ह्या सर्वांचा निपटारा आपण प्रशासकीय पातळीवर, उच्च पातळीवर आपल्या अधिकाऱ्यांना सोबत घेऊन केला पाहिजे, आमची हा वसईकरांची अपेक्षा आहे। महिलेचा प्रश्न झालाय तो महिला मांडतील आणि हे प्रतिकात्मक जे आम्ही देतोय,
कारण जर महिला असुरक्षित असेल तर मग त्यांनी जगायचं कशासाठी, हा प्रश्न त्यांच्या समोर पडलेला आहे. हा विषय एका महिलेचा नाहीये साहेब. आपण प्रमुख आहात, आपण पोलिसांचे प्रमुख नाहीत. आता सीपी कार्यालय आल्यामुळे ते अधिकार सीपींकडे आहेत, परंतु तालुक्याची जबाबदारी आपण मायबाप म्हणून आमची घेतली पाहिजे, अशी आमची तुम्हाला कळकळीची विनंती आहे. हे प्रतिकात्मक आहे. यातून सरकारनं आणि आपण प्रशासनानं चांगला धडा घ्यावा यासाठी आहे. कोणीही प्रशासनाच्या आणि सरकारच्या विरोधात नाही, कारण हे सरकार आणि प्रशासन आम्हाला जनतेला हवंय, परंतु ह्यामध्ये ह्यापुढे बदल झालेला पाहिजे असे आमच्या सगळ्या या भगिनींची आणि या वसईकरांची आपल्याकडे आग्रहाची विनंती आहे. मला विश्वास आहे की आपण तो बदल घडलेला जो दिसला पाहिजे. अनेकदा आम्ही पण येऊन तुम्हाला सांगत नाही की गोष्टी साहेब अमुक अमुक चाललंय बघा म्हणून, आम्ही कंटाळ्यासारखं आम्हाला होतंय, तर ह्याची दखल आपण घ्यावी. आता आमच्या महिला हा मुख्य विषय जो महिलांचा आहे तो विषय महिला मांडतील आणि हा कार्यक्रम इथे संपेल. मग आम्ही पोलीस स्टेशनला जाणार. नंतर आम्हाला त्याची पोचपावती पण मिळाली पाहिजे आणि त्वरित जी या तलाठ्याने जे काही कृत्य केलं आहे, तहसीलदार साहेब हे पहिलं कृत्य नाही आहे. तुमच्या कानावर आलेलं असेल, पण मागच्या वेळेला पण सोडलं गेलं आणि म्हणून त्याने आता त्याची हिंमत झाली आणि परत करण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्याला लगेच निलंबित करण्यात यायला पाहिजे होतं, पण ते केलं गेलं नाही. तुम्ही त्याची उलट हिंमत वाढवत आहात का? मग इनडायरेक्टली तुम्ही त्याला सपोर्ट करत आहात का? हा आमच्या मनात निर्माण झालेला प्रश्न आहे. हे आम्ही सहन करून घेणार नाही. आमची एक महिला आज पुढे आली, अनेक महिला आहेत त्या अशा पुढे आल्या नसतील. आम्हाला आता हळूहळू कानात येऊन सांगू लागलेले आहे. सगळ्यांचा हिशोब आम्ही बरोबर करणार आहोत आणि त्याकरता हे आम्ही प्रतिकात्मकरित्या साहस शृंगार जो आहे तो आम्ही तुमच्या हाती सुपूर्द करत आहोत. संरक्षण मंत्र्याला द्या आणि त्यांना सांगा, महिला सबलीकरणाचा डांगोरा पिटला जात आहे ना, हे महिला सबलीकरण आहे का? या महिलांसाठी आहे का? हे राज्य की गुंडांसाठी आहे, दलालांसाठी आहे? हे तुम्ही येऊन या ठिकाणी पहा. एक प्रतिकात्मकरित्या आम्ही तुम्हाला हे देत आहोत. हे त्यांच्यापर्यंत आमची ही जी भावना आहे, ज्या तीव्र प्रतिक्रिया आहेत त्या तुम्ही त्यांच्यापर्यंत पोहोचवा. आणि आम्हाला 2 दिवसाच्या आत, आज आम्ही प्रातिनिधिक स्वरूपामध्ये इथे आलेलो आहोत, नुसतं व्हॉट्सअपवरती गेला आणि आज एवढ्या लोकसामान्य नागरिक आणि महिला या ठिकाणी जमलेले आहेत, तर आम्हाला 2 दिवसामध्ये रिझल्ट कळला गेला पाहिजे. त्याचं निलंबन झालं नाही तर लोकांमध्ये आणा त्याला, आम्ही त्याचं निलंबन काय करायचं ते करून टाकतो. त्या तलाठ्याला आमच्या समोर आमच्या महिलांमध्ये आणा, कशा खांद्यावरती हात टाकायचा आणि कशा चैनी करायच्या ना ते बरोबर आम्ही त्याला सांगतो. आमच्या भावना तीव्र आहेत. ही अशा प्रकारची भावना आहे आम्ही कदापि सहन करणार नाही. हे ऐकल्यानंतर आमच्या अंगाला शहारे आले. त्या महिलेने कसं हे सगळं बघितलं असेल. आज तिची जी काही परिस्थिती झालेली आहे, तर तिला जे काही झालं तर आम्ही तुम्हाला सगळ्यांना याला जबाबदार पकडणार आहोत. हे आम्ही कदापि सहन करणार नाही. तिची एकटीची नाही, तिच्या संपूर्ण कुटुंबाची, तिच्या नातेवाईकांची जी काही परिस्थिती झाली मी अगदी जवळून बघते आहे. घाबरलेली आहे, गुन्हा तिचा काहीच नाही, पण ती खूप घाबरलेली आहे. अशा घटना बघायची आम्हाला सवय नाही आहे. त्यामुळे त्वरित त्याच्यावरती कारवाई झालीच पाहिजे. झाली नाही तर तुम्ही आमच्या ताब्यात द्या त्याला. आम्ही त्याला कोणती शिक्षा द्यायची नाही, शिक्षा देणार नाही. त्याला हार वगैरे घालून आम्ही काय करायचं ते आम्ही बघतो. काय करायचं काय आम्ही मग कुठे जाऊन त्याला ताब्यात घ्यायचं, त्याचं पाटील सर बोलत असं आम्ही घेतो त्याला ताब्यात. आणि किती दिवसात तुम्ही काय करणार आहेत, काय करणार आहेत ते तुमचं मनोगत तुम्ही आम्हाला सांगावं. त्यानंतर आम्ही हा साहस शृंगार तुम्हाला देतात. आणि ह्यामध्ये आपण जे दिलेलं आपल्या लोकांना कळावं, मंगळसूत्र आहे, कुंकू आहे, टिकली आहे, त्या ठिकाणी लिपस्टिक पण आहे, त्याला लावायची कोणाला ते लाव बर आणि फिर त्यांच्या बरोबर पावडर आहे, काजळ आहे, आणि सगळ्या वस्तू आपण त्यांना देत आहोत. आपल्या महिलांचं आणि बांगड्या म्हणजे काय, या दुर्बलतेचं प्रतीक नाही, आमची सबलता आहे. आणि सबलता त्यांच्या हातात द्या, म्हणजे त्यांना ते सबल होतील आणि आम्हाला न्याय देतील. आता तहसीलदार सर आपल्याला त्यांची जी काही भूमिका आहे, मागण्या काय निवेदन देतो आम्ही तुम्हाला. आणि निवेदन घेतल्यानंतर त्या ठिकाणी ज्या काही आमच्या मागण्या आहेत
ओके, तर आपलं जे निवेदन आहे उपमुख्यमंत्र्याला आणि महसूल मंत्र्याला ही दोन्ही निवेदनं आणि हा चाल शृंगार आपण तहसीलदारांना एकत्रित देत आहोत. हॅलो, इथून तिथे जायचं ना. हा, फक्त तहसीलदार आपली भूमिका काय ती सांगतील, त्यांनी आतापर्यंत कोणती ऍक्शन घेतलेली आहे, काय करणार आहेत ते, आणि तदनंतर आपण पोलीस स्टेशनला जाणार आहोत. काय तलाठी म्हणून लोकसेवक जो तिथे कार्यरत होता त्याच्याकडनं हे दुष्कृत्य घडलेलं आहे, हे पापच घडलेलं आहे. याचं कुणीही समर्थन करणार नाही, मी करणार ना, माझं कुठलंही प्रशासन करेल ना आमचं कार्यालय करेल. ही घटना निंदनीय आहे, त्याचे आम्ही घोर निंदाच करतो. आणि त्याचाच भाग म्हणून मी तात्काळ माननीय जिल्हाधिकारी महोदयांना त्याच्या संदर्भात रिपोर्ट कालच पाठवून दिला. आता माझ्या हातात त्याचे सस्पेन्शनची ऑर्डर आहे. ज्या दिवशी गुन्हा नोंद झालेला आहे त्या दिवसापासून त्याला सस्पेंड करण्यात आलेला आहे. त्याच्यामुळं आपल्या ज्या काय तीव्र भावना होत्या त्याची थोडीशी दखल आम्ही घेतलेली आहे. 100% म्हणत नाही, कारण कोर्ट त्याला शिक्षा देईल ती देईलच, परंतु जी आमच्या बाजूला होती की त्याला आम्ही शिक्षा त्याची तात्काळ 9 तारखेपासूनच त्याला निलंबित केलेलं आहे आणि त्याची इकडनं बदली देखील त्या याच्यात केली आहे. त्याच्यामुळं माझ्याकडनं जेवढं करण्यासारखं होतं ते माझ्याकडनं केलेलं आहे. आम्ही लोकसेवक म्हणून तुमच्या ज्या काही सेवा आमच्या आहेत त्या देण्यास आम्ही बांधील आहोत. इथून पुढेही राहील. इथून पुढे असल्या कुठल्याही घटना घडणार नाही याची शाश्वती देखील मी देतो. परंतु काय आहे की हा एक पातक आहे, पाप आहे, ज्याच्या कुणाकडनं घडलेला आहे, वैयक्तिक घडलेला आहे. त्याच्यामुळे ह्या गोष्टीचं आम्ही समर्थन कधीही करणार नाही, इथून पुढेही करणार नाही. त्याच्यामुळं ज्याच्याकडनं हा गुन्हा घडलेला आहे त्याला निश्चित त्याची शिक्षा होईलच. मी आपल्या सगळ्यांच्या भावनांचा मी इथे आदर करतो आणि आम्ही आमच्या ज्या काही लोकसेवक म्हणून तुम्हाला सेवा देण्याचं काम आहे ते आम्ही जे उत्तरदायी आहे ते आम्ही इथून पुढे देखील करत राहणार आहोत. धन्यवाद. तर आता आपण बघितलं वसईच्या तहसीलदार साहेबांना जेव्हा महिलांनी निवेदन दिलं त्यानंतर तहसीलदार साहेबांनी स्वतः सांगितलं की आता ज्या तलाठ्याने ह्या महिलेचा विनयभंग केलेला आहे त्या तलाठ्याचं आम्ही निलंबन केलेलं आहे. त्यामुळे सर्व महिला आणि वसईत संतप्त झालेल्या नागरिकांनी थोडीशी चांगली भावना व्यक्त केली आणि आता ते पोलीस स्टेशनला गेलेले आहेत. आता आपण बघूया पोलीस स्टेशनला काय होते.